हॅलो, हाय गाईज, वेलकम बॅक आणि से हाय टू माय न्यू माईक. हा माईक मला दादाने बर्थडे गिफ्ट दिलाय आणि त्याला विनीत दादाने विनीत दादाने बर्थडे गिफ्ट दिला आणि त्याला माहित नव्हतं की मला हा किती दिवसापासून हवा होता. स्टील त्याने तो बर्थडे गिफ्ट दिला आणि कधी कधी तो असे खूप चांगल्या गोष्टी करतो त्याच्या आयुष्यात, त्याच्यामुळे तो थोडाफार माणसात आहे. आणि आज आहे 2 मार्च 2026 आणि उद्या आहे 3 उद्या नाही, उद्या वाजले किती? थांबा 2 मिनिटं आपण बघूया. 11:22 झालेत, अजून अर्ध्या तासाने माझा खूप. बर्थडे आहे. हा, त्याच्यामुळे सगळे एक्सपायर. काय बोलतात, हा फन पार्ट नाहीये. आज होम आहे आणि उद्या माझा बर्थडे आहे आणि आम्ही 12ला बोंबा मारणार आणि हॅपी बर्थडे आयुष्य असं करणार आहे. आणि होळी जी आहे ती उद्या नाहीये, आमची परवा आहे. ग्रहण लागलंय ना, काय करणार. तर मग आता बघू किती लांब जातोय व्लॉग. ओके. आणि आता आम्ही सगळे लाकडं गोळा करतोय. मजा दाखवतो आम्ही तुम्हाला. ठीक आहे. काय पिंट्या इगो पे आ गई बात. झेपताय ना, जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? ओव्हरऑल वाईब बघा कसली भारी आहे. 6 तारीखला शिवजयंती आहे, त्याची पण तयारी सगळी. लास्ट इयर हा फेमस झाला होता पावपावमुळे. हाच होता तो पावपाववाला. हॅलो गाईज, आमचा चव्हाणा मित्रमंडळाच्या चॅनलमध्ये तुमचं परत स्वागत आहे. बघू शकता तुम्ही किती मोठा होम लावला आम्ही. मोर बघा आमचा, मोर बघू शकता तो. बघा मोर आमचा. हा मोर गायब झाला आमचा. मोर गायब झाला, दाखवतोय. मोर गायब झाला आमचा. मोरा काय बोलू शकतोस? मस्त. आम्हाला खासियत सांगा तुमच्या होमाची. आमच्या होमाची खासियत अशी आहे की इंग्रजांपासून आमचा होम आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? एकदम मस्त. पिंक्या आम्हाला बोलत आहे असं आपल्या चॅनलला बरं येतो थोड्या मिनिटात. बाय. काय साईडला जरा. तर बघू शकता केवढा मोठा होम बांधलेला आहे. तर अजून मोठा बांधत आहे. तर तुम्ही असंच बघत राहा चॅनलला. तर थोड्या वेळासाठी बाय.
सौरभ दादा जाताना एक नेगेटिव्ह थॉट हे करून हे करायचं असतं. बोल इकडे बोल. काय जाळतोयस तू स्वतःतलं आयशी पण आळशी पण? मी होम पेटवतोय, त्याच्यामुळे आमचा होम पेटतोय. गाईज लास्ट इयरच्या होळीमध्ये मी सांगितलं होतं आणि परत एकदा सांगते की अशी प्रथा असते की नारळ टाकायचा असतो आणि तो नंतर काढायचा आणि तो प्रसाद म्हणून खायचा. हॅपी बर्थडे आयुष्य, हॅपी आम्ही इंट्रोवर्ट आहोत तर आम्ही सांगितलं ए पण हा बॅकग्राऊंड मस्त आहे. फटाके लावतोय गाय, आम्ही इथे फटाके लावतो आणि आमची अगरबत्ती बघा. हा अगरबत्ती घेऊन आम्ही मुंबईवरून बोलवलेला आहे माणूस, हा अगरबत्ती लावून घेणारा माणूस. आयुषी काय करतेस तू? माहिती का केक घेऊन त्याच्या घरी झोपता ना तुला बोला. आला रे आला वाढदिवस आला, आला रे वाढदिवस आला, आयु दिदीचा वाढदिवस आला, आयु दिदीचा वाढदिवस आला, आयु तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आयु तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. The next day. खायला सगळ्यांनी बर्थडे ब्रेकफास्ट. गाईज बर्थडेचा दिवस आलेला आहे आणि आता आम्ही धोपेश्वरला जातोय. खूप लवकर जातोय, ग्रहण आहे ना म्हणून आम्ही खूपच लवकर जातोय. देवाला नैवेद्य दाखवायचा आयुष्याचा बर्थडे निमित्त. होय, नैवेद्य दाखवायचं धोपेश्वरला. आणि आमचं ठरलं होतं 11:30 वाजता जायचं. हो, आणि आता 11:30 बरोबर वाजलेले आहेत. बरोबर 11:30 वाजल्यात. फक्त जो छोटा काटा आहे तो 2 वर आहे आणि मोठा काटा आहे तो 6 वर आहे, एवढाच फरक आहे. बाकी 11:30 वाजलेत. भेटू पुढे. होय, घड्या पुढे झाले. जरा आता आम्ही कसे जाणार आहोत
जेवढं दिसतंय त्याच्यापेक्षा खूप जास्त गरम आहे. हे काय आता पुढे मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. अरे आदू चल नको मस्करी नको. बड्डे तुझा पावला पाहिजे पावला पाहिजे. अरे नको रे नको स्वतः ते वाचतात ते बघ. मी माझं पाणी आणलंय हे बघ. होय महाराजा. माझा जन्म तुला सांगतो 1949 साली झालेला. तेव्हा जवळजवळ पाकिस्तानमध्ये गेलो असतो. पण हा जेठालाल सोबत आलो. आणि ते चंपक सरांचे जे कोण बापूच होता त्याचा बाप होता हा ते म्हणजे आमच्या भावकीतलेच. बावकीतले तुम्हाला सांगतो होळीला येतात दरवर्षी. त्यांचा मान असतो त्यांचा मान असतो त्यांचा. काल आले हो मला नारळ टाकून गेले. नारळ बाहेर आला दुसऱ्या साईड. नीलकंठी मी तुझे टन 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 टन. वास आता ते ओरलला द्यायचं ते बोल जरा. हे दुःख काय खतम नाही होता बे. बरोबर घ्या. गणपती मंदिर नवला देवी. हे बघा ही आहे धोपेश्वरची होळी. बघ कशी छान प्रकारे उभी केलेली आहे. बघा ह्याने आता सगळ्यांना पाणी उडवलंय. होळी म्हणजे आमच्याकडे आता शिमगा असतो आणि ह्यांचं काहीतरी वेगळंच इथे चाललंय. प्लॅन करतात आता हे रात्रीच्या होळीचा. एकामेकाला चांगलेच फुग्याने मारणार आहेत रात्री. खरं नाही त्यांचं. आंब्याच्या झाडाखाली गाईज आम्ही धोपेश्वर मंदिराचं आता दर्शन सूरज रेखर आमचा खाताना मेला. धोपेश्वरला आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही रात्रीचा प्लॅन करतोय. आम्ही होळी खेळायचा प्लॅन करतोय. पिशवीत पाणी ओतून तो आम्ही जे इंस्टाग्रामवर बघितलं होतं ना त्या प्रमोशन केल्यावर मग गाईस इकडे प्रसादचं दुकान आहे. दरवेळी आलात तर ह्यांच्याकडे प्रसाद घ्या. हा हे काका आपलेच आहेत. गाईज बघा तो किती डेडिकेटेड होता व्लॉग करण्यामध्ये की तो चप्पल घालून यायलाच विसरला. बिचारा सूरज तुला आता आठवलंच नसतं तर डायरेक्ट घरी समजलं असतं ना. बघा आम्ही आलो आता नवरादेवीच्या मंदिरात. अरे दिसतंय इकडे हे बघा. गाईस बघू शकता हा नगर परिषदचा माणूस आहे. आपत्ती मित्र मंडळ. आणि हे बघा याला पोहून आल्यावर कसं वाटतंय सांगा जरा. माईक बिक घेऊन आलाय. अरे माईक चांगला आहे. पोहून आल्यावर कसं वाटतंय सांगा. हे रिॲक्शन नको आहे. तुम्ही शब्दात सांगा. 2 शब्दात.
आणि बघा मी उन्हात किती काळ आलो टॅनिंग झाली बायसेपचा आत बघा किती आम्ही मोठे भक्त आहोत दुष्पेश्वर महाराजाचे. ऊन बिन काही न हो बघता आम्ही आलोय. आम्ही अनवाणी आलो होतो ग्रहण ते असताना पण पण. अनवाणी आलो सूरज सर खोटं नसतं बोलायचं. खोटं नाही बोलत तिकडनं तिकडे अनवाणीच गेलो आज असं बोलतोय मी मग आणि आता नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं गणपती मंदिर. गणपती मंदिर आणि आता आम्ही संध्याकाळी पण काय नाही काय करूच तुम्ही बघू काय शकता. करणार आहे सांग मला. काय नाही तुझ्या सर काय काय नाही ते करणार आहे? सरप्राईज आहे हिच्यासाठी पण हिला माहिती आहे थोडंफार मला काहीच नाही माहिती संध्याकाळचं. मला का रात्रीच माहिती होतं. पण सरप्राईज आहे तुम्ही पुढे जाऊन तुला कळेलच. ओके ठीक आहे बघूया. गाईज आम्ही लोक इतके इंडिपेंडेंट आहोत की स्वतःच्या बर्थडेची शॉपिंग आम्ही स्वतःच करतो, स्वतःच डेकोरेशन करतो, स्वतःच केक कापतो. आणि ह्यांच्यापासून एक सरप्राईज लपवला जात नाही. तू सतत आमच्या सोबत असते, सगळे आमचे सरप्राईज स्पॉइल करून टाकते ही पोरगी. म्हणजे किती किती अटायचं हे बघा मी आमच्या ग्रुपशी. बुरुज काय ते एवढे पुट्टे कपटच्या पुट्ट्याचे म्हणजे आजीला ते माती फक्त भासून ठेवली. आता असे हे जसे फुगलेत ना तसेच फुगणार. वा आदूने फुल बनवलं नाही. घेतले असते तर जास्त तर तेच लावले असते आपण व्हाईट सोबत. आदूने फुल बनवलं बघा. एवढ रे सगळे सगळ्या कलरचे ऐकलीस आयुषी असे सगळे उतावळा होता तुझा फुल. आयुषी असे फुल असे आयुषी कसं वाटतं स्वतःच्या बर्थडे स्वतः हे करतेस हे लावतेस. आत्मनिर्भर होता. तुला आत आम्ही बोलवणार हे करणार नाही. शिवटू नको आता पॅकिंग करतोय तुला. हॅपी बर्थडे A few moments later. 21 गिफ्टचा बॉक्स ह्या मॅडमने मला बर्थडे गिफ्ट दिलाय. बघा कष्ट 21 मध्ये हे सगळे हे आणि ते सगळं आहे. पण ठीक आहे ह्याच्यात पण 21 आहे आणि ते पण आहे. म्हणजे ह्यात पण 21 होतील पण हे डबल डबल 2 सेम आहेत ना असं. मस्त. त्याच्यात त्या ड्रेसवरच मॅचिंग सगळा मी घेतला. घेऊन कोण तो म्हणतो अरे तुझं बघ तू. वाव ब्रेसलेट बघ. मी काल तो हातात बघत होती ना, मी बोलले, ही घेऊन दे नको. आता मी हिला काय कारण सांगून तरी घ्यायला म्हणून तुम्हाला बोलवते चल 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 इकडे नको चल चल नको पुढच्या नॉवेल्टी पण नको. ह्या नावेटी जरा ठेवूच कशाला म्हणलं. अरे तिकडे मोबाईल चालू आहे. इकडे बस असा बस असा इकडे. बस फोडू नको हा प्लीज नको. हा प्लीज नको ना विराट दादा. उद्या ते तिच्याकडे नको ते मी केलंय. It's always better when we are together. ते पण एक घेऊन आलो. एवढा कोण मुलगा पण करणार नाही गं माझ्यासाठी. If not he will, she will. हा फक्त प्रिंट काढून घेतल्या. इफ नॉट हिम शी विल. मी फक्त ह्याच्यात एक कर्ली वाली केसामध्ये मला एक मुलगी भेटली. वाव क्यूटी क्यूटी. बर्थडे माय ऑल टाइम ऍब्सोल्यूट 100% बेस्ट फेवरेट ह्युमन. हे बघ ह्याच्यासोबत आणखी एक होता हा नंतर कट केला. ह्याच्यावर पेंडेंट चिकटवायचं होतं. हायलाइटर आहे बाई. पावडर लावूया तुला. पावडर हायलाइटर घेतला. एक्झाम ह्याच्यावरचा ना इकडे तोंडावरचा एक्झाम तोंडावरचा मग काय नाही होत. अरे तोंडावरचा नाही ना काय होतं चमकतो. अरे मी ऑलरेडी चमकतो. हे गळ्यातलं आहे का? हा गळ्यातला आहे. हा बघ. हे लाव मला. हे काय रिटर्न मास्क डॉक्टरेशन. एवढी मेहनत केली आहे तिने. किंडर जॉय
रवीला नॉवेल्टी घेऊन गेली होती आणि मग हे नको घेऊ, हे चांगलं डबे आहे. बंद करते डबे. आता हिने घेतल्यानंतर काय करू त्याच्या वस्तू? ए निघणार. ए ते मी बरोबर केलंय. आयुषी तिने स्टिच करून दिलंय. हे बघ. मी बघितलं हे पण नाही, हे पण त्याच्या ड्रेसवर मॅचिंग घेतलेली म्हणून तुला बोलले नाही आयुषी ही शर्ट घेऊ नको, ती शर्ट घेऊ नको. मी ऑलरेडी घेतलेला म्हणून. हे काय बो आहे. तू काय करतोय? हे काय हे बघ अनुला घेऊन अनुची मावशी आली. बघू ही मला शेड नाही 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 मला मैत्रीला द्यायची आहे दुसऱ्या. कधी गेलेली सगळं गेला बी ऑलवेज कारण का 2 दिवस तर मी तुझ्यासोबतच होते. तुम्ही काय ए माझ्या सगळ्या हे सगळ्यात नाही त्या सगळ्यांची नजर आहे हा, ह्या सगळ्या खाऊच्या गोष्टींवर. हे आम्हाला मी भावाला दिलेलं आहे. काय नाही गैरसमज आहे त्यांचा. हे मी घेतो. हे बघा. गप्प बस, ठेव. आपल्याला लागेल मला फोटोग्राफीला कामाला येते बघितलंच नाही हो बघितलं उघडून डायरेक्ट पुलका. आणि संपलं. संपवलं. हे बघा गाईज, हे बघा कसं आहे, कसं उघडतं बघा. डायरेक्ट सनफ्लॉवर. नाना ना नाना नाना. त्याचे चित्र काढणार होते म्हणलं जाऊन द्या आधी नाव खाऊ दे बघ. हे खायचंय आता खायचंय आपण. हे सगळे घेतील रे मी तुझ्यासाठी दिलंय ना. ओके ओके ठीक आहे. आधी कोणीतरी काढलं वाचायच्या आधीच. मी ना खरं वाय काढ. मला त्या लोकांनी संध्याकाळी कॉल नाही केला. माझ्याकडे गाडीने मी ह्यांना बोलवते का मला घ्यायला कोण घ्यायला यायला तयार नाही. You are my classic comfort, the one who makes everything better. I want it as sweet as you are my choco pie. त्याच्यातला हा फोटो काढत होतो पण म्हटलं नको हे चांगलं आहे. अरे दाखव ना मला बघायचंय. असंच हे करणार होते पण थर्मोकॉल संपले होते आमचे म्हणून हा हे सांगितलं. वा हे बरी हे सुरत मासिस इकडे हे बाजूला सुरत मासिस पेटो